काय कशासाठी काय काय प्रॉब्लेम काय? सांगतो ना प्रॉब्लेम. चालू केलं का? येस. चिखलीला आपल्या काय प्रकरण झालं की लोकांची जमिनीची निश्चिती नाही, झोन कुठला कुठे आहे हे माहीत नाही, लोकांना परवानगी काही नाही मिळाली, काही नाही मिळाली, असे काय सगळे. त्या 36 लोकांची घरं पालिकेने पाडली, बिचाऱ्यांचे संसार रस्त्यावरती आले. बरोबर. अशाच प्रकारची सिच्युएशन आता इथे. तुम्हाला हे 12 जूनचे पत्र आहेत की अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी जी इलिगल बांधकामं होत आहेत ती थांबवण्यात यावीत, अशा प्रकारचे पालिकेचं हे पत्र आहे. 4 पत्र आहेत एकापाठी एक. बरोबर. तरी त्या ठिकाणी इलिगल बांधकाम चालतं. तुम्हाला काल माझ्या समोर शहर अभियंता सुनील बागवानी साहेबांनी सूचना दिली, त्या पत्र तयार करायला सांगितलं होतं. तुम्ही ते पत्र तयार केलेलं नाहीये. तुम्ही अशा का नाही तयार केलं तुम्ही? इंद्रजित जाधव करते आणि आलं की माझी मी सही करून देतो. कोणाकडून पत्र येणार आहे? पत्र जेई कडनं येणार आहे. नाही नाही नाही, लक्षात घ्या. काल तुम्हाला माझ्या समोर त्यांनी सूचना दिली, त्या सांगितलं तर मला सांगितलं म्हणजे मीच करायचं असं नाहीये. मग ते पत्र का तयार झालं नाही हे तर विचारणं माझं काम आहे ना. जर तुम्ही अशा प्रकारे टाळाटाळ करत असताल, फक्त हे बघा, हे 12 जूनचं पत्र आहे, आज तारीख आहे 10 जुलै. 1 महिना तुम्ही ह्याच्यावर कारवाई का करत नाही मला सांगा? काय कारवाई? हे जैसे थे म्हटलेलं आहे. जैसे थे म्हणजे मग ते मागं घेतलंय का? ते अजून मग तिथं जी सिच्युएशन पहिले मला सांगा, इथे बांधकाम झालं, उद्या हे बांधकाम महापालिकेने तोडलं तर याची जबाबदारी तुम्ही घेणार का? कशी काय? मी हे दिले ना पत्र अगोदरच. हे तुम्ही पत्र दिल्यानंतर तुमच्या बीट निरीक्षकाची त्याची जबाबदारी आहे ना थांबायची. मग ज्याचं पडणार आहे बांधकाम त्यालाच दिले ना हे पत्र. बरोबर आहे. त्याची पण जबाबदारी आहे ना. जर उद्या पडलं तर त्याची जबाबदारी का आम्ही जबाबदारी घेणार? आम्ही उलट थांबा म्हणतोय त्यांना ना. तुम्ही थांबा म्हणताय, पण तर जे थांबत नसतील तर तुमची जबाबदारी काय आहे? काय उद्या त्यांचं नुकसान होईल ना. काय करायला? इथे काय होतंय, स्थानिक कोणतरी राजकारणी एखादी व्यक्ती असेल ती काय सांगणार? ऐका, नाही नाही, कोणीतरी काय म्हणणार, तू बांध रे, काय काळजी करू नको, पालिकेचं मी बघून घेतो. पण उद्या ह्या माणसाला माहित नसणार आहे की आपल्या जमिनीचा वाद आहे, आपल्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे. ओके. म्हणून त्या सामान्य माणसाचं नुकसान होणे. तिथं 36 लोकांना शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं जात होतं की तुमचं घर